झालं रे? हाय हॅलो नमस्कार, उषाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहेत मायलेक फिरायला. दोघंजण फिरायला चाललो आम्ही. कुठे चाललो हे नक्कीच सांगू आम्ही. हो ना रे? आणि आमच्या पुढ्यात काय काय बघायचं तुम्हाला? आमच्याकडे ना त्यामध्ये पाण्याची बॉटल अजून इथे समोर पण आलेलं नाही. तिथे आम्ही मीटिंग करणार आहोत. मीटिंग पहिल्यांदाच एसी ट्रेनमध्ये प्रवास करत आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे. आणि इथे बघा दुपारचं आमचं लंच पण आलं. डाळ भात भाजी होतं, खूप छान असं जेवण होतं. हे तिथे ना एक थोडी गंमत अशी झाली की आम्ही जेवण व्हेज मागवलं होतं आणि समोर ज्या व्यक्ती बसल्या आहेत ना त्यांना पण व्हेज जेवण पाहिजे होतं. पण जेव्हा जेवण घेऊन जी व्यक्ती आली होती ना त्यांनी सांगितलं की नॉनव्हेज आहे म्हणून. तर त्यांना असं वाटलं की अरे बापरे नॉनव्हेज आले तर मग आता मी जेवणार नाही. तर आम्ही म्हटलं नाही ट्रेनमध्ये नॉनव्हेज मिळत नाही, व्हेजच आहे म्हणून. तर चिन्मय माझ्या तिथे सांगत होता की आमचं ही जेवण व्हेजच आहे, तर तुम्ही जेवून घ्या म्हणून. तर त्यांना असं वाटलं की आम्ही नॉनव्हेज घेतलेलं आहे त्यामुळे ते जेवत नव्हते. तर म्हटलं नाही तुम्ही घ्या खाऊन, आमच्याकडे व्हेजच आहे, टेन्शन घेऊ नका, कारण व्हेजच जेवण दिलेलं आहे. तेव्हा त्या व्यक्तीने म्हणजे ती लेडीज होती ना ती जेवली बिचारी. आता बरं वाटलं ते. आणि तसं ट्रेन चालू व्हायच्या आधी नाही इथे बघा खूप गरमी होती त्यावेळेस. त्या गरमीमध्ये पण हे असे काम करताना ही व्यक्ती मला दिसली, म्हणजे सायडर वगैरे असं काय करतात ना तसं करत होते. तर असं बघितलं, फक्त तुमच्याशी शेअर केलं फक्त, बाकी काय नाही. आणि बघा ही आमची आता ट्रेन निघाली आणि आम्ही निघालो आहोत दोघंजण फिरायला. आणि कुठे जाणार आहोत ते आता तुम्हाला थोड्या वेळात कळेल. आणि आम्ही आलो आहोत इथे नाशिकला. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे भेट झाली माझी सीताताई आणि क्रांतीताई बरोबर. सीताताईंना भेटून एकदम आनंद झाला. एकदम खूप छान अशी मिठी त्यांनी मला मारली. आणि त्याचबरोबर आपल्या क्रांतीताई पण भेटल्या आणि छान वाटलं दोघींना भेटून. मला एकदम मस्तच वाटलं. आम्ही इथे नाशिकला आलो होतो. क्रांतीताईंनी रात्रीच आमच्या रूम बुक करून ठेवल्या होत्या आणि त्याच संध्याकाळी आल्या आमच्या ह्या शीतलताई. तर बघताय तुम्ही, तर शीतलताई आणि भाऊजी दोघंही मस्त रस्ता क्रॉस करून आलेले आहेत आणि त्यांची देखील भेट झाली. संध्याकाळी त्या आल्या, खूप उशिरा आल्या, पण आमची भेट छान झाली. सगळेजण भेटलो. आणि तर बघा ही गंमत होती की आम्ही नाशिकला भेटणार होतो. अचानक ठरलं होतं हे आमचं भेटणं आणि खूप मजा आली. आम्ही खूप मजा केली आणि काय काय मजा केली हे तुम्हाला बघायला मिळेलच. तर इथे ओळख करून दाखवत आहेत आपल्या शीतलताई. सुरुवातीला सीताताई आल्या, नंतर मी आले आणि माझ्या मागून नंतर आल्यात आपल्या ह्या शीतलताई आणि त्यांच्या मागून नंतर आले होते संकेतदादा. तर अशी आमची ही युट्यूबरची भेट. खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी नाशिकमध्ये. आम्ही काय काय एन्जॉय केलं हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तिथे आम्ही रूमवर आलो आणि खूप मजा मस्ती केली. क्रांतीताईंनी त्यांचे प्रोडक्ट आम्हाला दाखवत होते मोबाईलमध्ये. आणि काका पण आले होते, म्हणजे क्रांतीताईचे मिस्टर पण आले होते. आणि ह्या दोघांनी खरंच सांगू तुम्हाला खूप आम्हाला म्हणजे हेल्प केलेली आहे आणि खूप आमच्याबरोबर एन्जॉय केलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर एन्जॉय केलेलं आहे. त्यांच्याबद्दल जेवढं बोलेन तेवढं खरंच खूप कमीच आहे. गुड मॉर्निंग नाशिक. सकाळीच तयारी होऊन आम्ही इथे चहा घेतला. आम्हाला सप्तशृंगी गडावर देवीचं दर्शनासाठी जायचं होतं, तर आम्ही ते सगळे तयारी करून आम्ही निघालो आता सप्तशृंगी गडावर. लालपरी, आपली लालपरी बघा, गोरे गोरे दिसतात. आम्ही गोरे गोरे झालो. संकेत दादा काय करा. एसटी मधला प्रवास पण खूप गमतीशीर झालेला आहे, कारण खूप मजा आली आम्हाला. आणि एसटी मध्ये आम्हाला असं एन्जॉय करत आम्ही प्रवास केला. तिथेच तुम्ही बघू शकता इथे सगळेजण आम्ही बसलेले आहेत आणि बाहेरचा निसर्ग इतका छान होता. त्याचे व्हिडिओज आपल्या शीतलताई घेत होते, आम्ही पण घेतले आहेत. आणि छान वाटत होतं की गाडीतून सगळे ते डोंगर वगैरे बघताना, हिरवळ सगळं बघताना. आणि इथे आपल्या ह्या डोंगरामध्ये एक छोटासा असा होल दिसतो जो लांबून. तर शृंगी माता आपली जेव्हा वध करून, राक्षसाचा वध करून निघाली होती तेव्हा त्या होलमधून ती बाहेर आली होती असं तिकडे सांगता आहे. तर हे सगळं आम्ही शेअर करत आम्ही मस्त प्रवास केला.
आणि त्याचबरोबर आम्हाला असा प्रवास करत असताना अजून एक व्यक्ती भेटायला येणार होती, तर ते आपले आहे एकदम झकास अशी एंट्री करत समाधान दादा आले आणि एकदम इकडे बघू का तिकडे बघू, कोणाकोणाला बघू असं समाधान दादांना झालं होतं आणि एकदम कावरे बावरे झाले होते एकदम. तर छान वाटतं समाधान दादांना भेटून. आणि ही चिमुकलीची गंमत बघा, खूप एन्जॉय केलं चिमुकली बरोबर ह्या. तुम्ही तिची गंमत ऐकाल. आणि ही चिमुकली अब्बा डब्बा जब्बा ह्या भाषेत बोलत होती. सप्तशृंगी गडावर आम्ही आता उतरलो आणि आता आम्ही तिकडून जात आहोत रोपवे मधून. इथे बघू शकता ही लाईन आहे रोपवेची. इथे चालत असतानाच आम्हाला थोडंसं स्नॅक्स खावाचं वाटलं म्हणून आम्ही इथे खात आहोत चकली, माझी फेवरेट चकली. खूप वेळानंतर आम्हाला रोपवे मध्ये बसायला मिळालं आणि इथे आम्ही आता रोपवे मध्ये बसून बाहेरचं दृश्य घेत आहोत बघा. खूप छान वाटतं रोपवेमध्ये बसून पण. आणि सगळे युट्यूबर आम्ही होतो त्याच्यामुळे अजूनच मजा आली. तर हे बघा मंदिर आपलं देवीचं आणि इतकं गड खाली आहे बघा, भरपूर मजा आली बघताना. हे सगळे आपली जी युट्यूब फॅमिली इथे बसलेली आहे रोपवेमध्ये. आता मंदिरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक गंमत दाखवते. बघतोय बघ कसं छान पूर होते, खूपच माकड होते आणि हे माकड आहेत ना सर्व प्रत्येक भाविकांच्या ज्या ओटीच्या पिशव्या असतात हातामध्ये प्रसाद असतो त्या पिशव्या ओढायचा प्रयत्न करायचे. आणि इतकी गंमतशीर होते ना हे माकड, बघताना खूप भारी वाटलं पण इतकी भीती पण मला वाटत होती ना. ते हातातनं ओढायचे, कुठे हाताला चावतील काय करतील असं मला वाटायचं. पण अजिबात ते चावत नव्हते. पण कोणाच्या हातात जी पिशवी भेटेल ना ती ओढायची, काही असो, पाण्याची बॉटल असू दे, खाण्यासाठी ते ओढून घेत होते. आणि अशी एक गंमत झाली की त्यांनी ना स्प्राईटची बॉटल होती, ती स्प्राईटच्या बॉटलचं बटन खोलला आणि ती बॉटल उलटी केली. खाली भाविक होते ते सगळे पूर्ण भिजून गेले होते. खूप मजा आली, सगळेजण हसत होते, ओढत होते. माकडांमुळे ना जरा थोडी गंमत वाटली. लाईन गर्दी होती खूप, पण असं काही वाटून नाही आलं की गर्दीमध्ये त्या सगळ्यांचं लक्ष माकडांकडेच होतं. त्याचं त्या चिन्मयच्या हातून पण हे ओढत होतं आणि मला इथे भीती वाटत होती चिन्मयचा हात चावेल वगैरे, त्यामुळे मी घाबरत होती. ते बघा काही नाही, चिन्मयची पिशवी बघितली नाही तिने, तसंच ते बाहेर गेलं. पण पिशवी कोणाच्या हातात दिसते काय हे बघायचे आणि ती पिशवी ओढून घ्यायचे, त्यातला प्रसाद खायचे. देवीच्या गाभारामध्ये आम्ही जवळच आलो होतो बघा. देवीचं दर्शन तुम्हाला इथे दिसेल बघा. बघा आपल्या सप्तशृंगी आईचं दर्शन तुम्हाला इथे दिसत आहे. खूप सुंदर रेखीव मूर्ती आहे आणि खूप प्रसन्न वाटतं देवीला बघून. याचं दृश्य पण इतकंच रम्य होतं आणि खूप छान वाटलं. गर्दी बघा तुम्ही, भरपूर गर्दी होती आणि त्या गर्दीतच चिन्मय माझा फोटो काढत होता.
इथे जी पर्वत जे आहेत ना, मार्तंड पर्वत म्हणून आहे, तिथे बघा तुम्ही आभाळाची सावली इथे पडलेली आहे. आभाळाची सावली एक एक ठिकाणी दिसत आहे, सगळीकडेच नाही. तर आभाळाची सावली पडलेली हे दृश्य बघून चिन्मय माझा खूप खुश झाला आणि फोटो काढायला लागला. तर ह्या पर्वतावर पण आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि तो पण तुम्हाला म्हणजे तिथे पण आम्ही जाऊन मजा केली. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पुढे. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या इथेच आम्ही रील वगैरे बनवले, फोटोज वगैरे काढून घेतले आणि थोडा वेळ बसलो. जरा छान वाटलं वातावरण तिकडचं म्हणून मजा आली आणि तेच एन्जॉय करत करत आणि नंतर निघालो परतीला. रोपवेनेच निघायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही इथेच बसून थोडं एन्जॉय केलं. उतरताना पण बघा दृश्य खूप सुंदर दिसत होतं. रोपवेनेच आम्ही खाली आलो. दर्शन झाल्यानंतर आम्हाला समाधान दादाने खूप ठिकाणी फिरवलं. तिथे आम्ही फोटोशूट वगैरे केले, खूप डान्स केले, प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर डान्स केले, कारण दादा आम्हाला खानदेशी डान्स शिकवत होते आणि अशी प्रॅक्टिस करत करत आम्ही 2-3 गाणी, बरीचशी गाणी बनवली आणि डोंगरावर ते मार्कंड पर्वत कुठे आहे ते दाखवलं. आणि बघा छान असं हे दृश्य किती मस्त वाटते. वणीगडावर आपली हे रोपवे जाताना. तसं समाधान दादा आम्हाला मार्कंड पर्वतवर नेत होता आणि तिथे म्हणजे निघालो होतो आम्ही सगळेजण. आणि त्या रस्त्याने जाताना पण आमची खूप मजा मस्ती चालली होती, नाचत गाजत गाणी म्हणत ओढत आम्ही चाललो होतो. एकदम ट्रिप ही एन्जॉय केली, एकदम मजा केली, खूप धमाल आली. आणि इथे आम्हाला बघा हे रामफळ म्हणून कंदमूळ आहे हे, तर इथे दिसतं ते आम्ही सगळ्यांनी घेतलं. कसं लागतं हे बघायचं होतं आम्हाला खाऊन, कारण पहिल्यांदाच खाल्लं होतं हे मी पण आणि बऱ्याच जणांनी. तर आम्ही सगळ्यांनी घेतलं आणि ते खाऊन निघालो. समाधान दादा आणि मी आणि बाकीचे ते पुढे गेले आणि असं नाचणार आहोत आम्ही रील बद्दल डिस्कस करतोय, कसे रील करायचे ते. आणि आम्ही नाचत एकदम खांद्याची डान्स. आज समाधान दादा नाचल्याशिवाय सोडणार नाही आम्ही. ये आणि हे करत करत आम्ही निघालो होतो, मध्येच नाचत होतो. इतकी धमाल आली ना, तुम्हाला खरंच सांगते, खूप मजा आली. तसंच संकेत दादा बरोबर पण खूप धमाल केली. संकेत दादाचा स्वभाव एकदम शांत आणि निर्मळ आहे. छान छान असे फोटो काढले होते त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे खूप धमाल आहे. आम्हाला दादा पण फुल एन्जॉय आणि छान असे काही काही दृश्य होते बघण्यासारखे, फोटो वगैरे घेण्यासारखे. तर सगळ्यांनी तसे फोटो केले, व्हिडिओज केले, रील्स बनवल्या, खूप खूप धमाल केली. आणि निघालो आता आम्ही आमच्या परतीला. जसं वणीचं दर्शन झालं, आता वणीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही ते सगळ्या रात्री आल्याच्या नंतर आराम वगैरे केल्यावर आम्ही सकाळी निघालो. इथे काका गाडी घेऊन आले होते आमच्यासाठी, कारण आम्हाला रूम खाली करून करायचा होता. आणि क्रांतीताईने आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं, त्यासाठी आम्ही रूम खाली केला आणि निघालो आम्ही क्रांतीताईच्या घरी. इथे काका स्वतःची गाडी घेऊन आले होते. सगळं सामान आमचं व्यवस्थित सेट करून झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं. बघा आम्ही आलो आहोत क्रांतीताईंच्या घरी. क्रांतीताईंची बिल्डिंग आहे, 7व्या फ्लोअरवर त्या राहतात. चला आता सोबत चला, आम्ही आलो आहे क्रांतीताईंकडे, क्रांतीताईंच्या घरी. खूप छान आहे त्यांच्या इकडचा परिसर, मस्तच आहे ना. बिल्डिंग आहे ती बघा क्रांतीताईंची. आणि हे आमचे भाऊ आहेत ते यांनी खूप एन्जॉय केलं आमच्या, म्हणजे आम्ही केलं त्यांच्याबरोबर खूप एन्जॉय. लय भारी वाटलं. असं वाटलं नाही की शीतलताईंचे मिस्टर आहेत आणि त्यांनी असं परकेपणा किंवा असं वेगळेपणा काही नाही, आमच्याबरोबर आमच्यासारखे. आणि माझी तर त्यांची चांगली जोडी जमलेली आहे, एक नंबर. आम्ही एकदम दोघं मिळून एक डान्स करणार आहोत आणि तो नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. वारा बघा खूप खूप छान. आल्या आल्या पुन्हा वारा, एंट्री गेल्या वाऱ्याची दिवसा आले बघा. केस बघा माझी कशी हलत आहे. हा खूप छान वाटते बघा. आम्ही एंट्री गेल्या हवेचं स्वागत, हवेने स्वागत केलं आमचं. खरंच हा खूप छान. म्हणजे खरंच फॅनची गरज नाही यांना. हा तेच ना, छान आहे क्रांतीताईंचं घर छान आहे बघा, मस्त. हे बघा सगळ्यात आता जस्ट आलो आम्ही. क्रांतीताईने इथे गुळाचा शिरा केला होता, तो सगळ्यांनाच खूप आवडला होता. आणि त्याचबरोबर आम्हाला पोहे पण करून ठेवले होते. आम्ही यायच्या आधी हा नाश्ता तयार करून ठेवला होता. त्यानंतर आम्हाला क्रांतीताईंनी त्यांच्या परिसरमध्ये जेवढे ठिकाण होते त्या ठिकाणी आम्हाला फिरवलं.
हे बघा इथे मंदिर इतकं छान भव्य मंदिर होतं हे रामाचं मंदिर म्हणून होतं. तर त्या ठिकाणी पण आम्हाला फिरवलं. खूप ठिकाणी आम्हाला क्रांतीताईंनी फिरवलं. त्यांच्याच गाडीने माझ्या चिन्मयला पण त्यांनी स्कूटी दिलेली. स्कूटीमध्ये चिन्मय चालवत होता आणि मोठ्या गाडीने आम्ही सगळेजण बसून एकदम त्याने आम्हाला असं घरच्या सारखं एकदम आमच्या सोबत राहिले, शेवटपर्यंत सोबत राहिले. क्रांतीताई बद्दल बोलायचं ना तेवढं खूप कमीच आहे, कारण त्यांनी इतकी आम्हाला हेल्प केली ना, खूप हेल्प केली. आणि सगळं परिसर म्हणजे नाशिकमध्ये जेवढे ठिकाण आहेत तेवढे ठिकाण क्रांतीताईने आम्हाला दाखवले. कारण आम्ही जर आलो असतो तर आम्हाला एवढे ठिकाण स्वतःला पण माहिती नव्हते, आम्ही फिरलो पण नसतो, म्हणजे हे दृश्य बघायला पण आम्हाला भेटलं नसतं. तेवढं मावशी आणि काकांनी दोघांनी पण आमच्या बरोबर वेळ दिला, आम्हाला भरपूर वेळ दिला. खरंच त्यांची मी ऋणी आहे, कारण इतका वेळ कोणी कोणासाठी देत नाही. आणि पूर्ण दिवसभर ते आमच्या सोबत होते, दोघं जण शेवटपर्यंत होते. त्यानंतर इथे आपल्याला भेटलेले आहेत पूजा ताईंना कोणी बघितलं नसाल तर ह्या बघा, ह्या आपल्या आहेत पूजा ताई. नाशिकलाच राहतात, त्यामुळे त्या आम्हाला भेटायला आल्या. खूप इच्छा होती पूजाताईंना भेटायची, त्या शेवटी आमची ही भेट झाली पूजाताईंबरोबर. 7 युट्यूबर आम्ही भेटलो. खरंच सांगते, खूप धमाल केली होती आम्ही 7 युट्यूबर. आणि पूजाताईंनी पण खूप वेळ दिला, संध्याकाळपर्यंत होते आमच्यासोबत आणि खूप मजा आली त्यांच्याबरोबर. नाशिकमध्ये आम्ही तपोवनमध्ये आलो. लक्ष्मणने रावणाच्या बहिणीचं नाक कापलं होतं, त्यामुळेच या शहराला नाशिक हे नाव पडलं. आणि त्या मस्त भव्य अशी रामाची मूर्ती होती. नंतर आम्ही इथे गार्डन मध्ये आलो. लक्ष्मीनारायणचं मंदिर या बाजूला आहे. क्रांतीताईने आम्हाला या गार्डन मध्ये घेऊन आल्याच्या नंतर आम्ही इथे गार्डन मध्ये पण खूप छान असे रील आणि व्हिडिओज काढले. चला फिरायला स्वामीनारायण मंदिरच्या इथे नाशिक, तपोवनभूमी आणि स्वामीनारायणचं मंदिर इथे आहे. आणि खूप छान असं गार्डन आहे, सगळं हिरवगार हिरवं. आणि क्रांतीताईंनी खूप मस्त आम्हाला फिरवायला घेऊन आलेले आहेत. फिरायला कमीच पडणार आहे आता तर खूप कमी पडणार आहे तारीख. तर काही इतकं छान म्हणजे निसर्ग दाखवला आम्हाला तुम्ही नाशिकचा. आता इथे स्वामीनारायण मंदिरमध्ये आम्ही एंट्री केली आहे. खूप सुंदर असं हे स्वामीनारायणचं मंदिर होतं. आतमध्ये खूप रेखीव असे काम केलेले होते, तुम्ही बघू शकताय. बघा, हे सगळं हाताने केलेलं काम आहे म्हणे. आणि खूप छान वाटलं तिथे, प्रसन्न वाटलं. हे शेवटचं व्ह्यू आहे सगळं बघण्यासारखं. आम्ही इथे आल्याच्या नंतर आम्हाला खूप मजा वाटली. आणि तुम्ही पण बघा, याचा आनंद घ्या. मंदिर खूपच सुरेख आहे. खरंच खूप छान आहे ना मंदिर. क्रांतीताई आणि काकाने खूप छान असं फिरवलं. आणि नाशिकला आता बाय बाय करण्यासाठी आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला. तर इथे बघा आमच्या बॅगा आहेत. आम्ही नाशिक स्टेशनला आलो होतो, पण तुम्हाला सांगू का, इथे खूप मोठं असं टेन्शन आम्हाला आलं होतं की आमची गाडी खूपच लेट गाडी झाली. पण काका आणि ताई ह्या दोघांनी पण आम्हाला इतका वेळ दिला. बघा, खूप आमच्यासाठी त्या थांबल्या होत्या दोघं जण पण. आणि गाडी भेटेपर्यंत 1:30 वाजला होता. पण 1:30 वाजेपर्यंत काका आणि ताईंनी दोघांनी पण, क्रांतीताईंनी पण जागच्या हल्ल्या नाहीत. म्हणाल्या नाही, तुला गाडीत बसवल्याशिवाय आम्ही निघणार नाही. असं त्यांचं इतकं मला कौतुक वाटतं ना, की माझ्यासाठी त्या इतका वेळ रात्रीच्या थांबल्या होत्या. आम्ही त्यांना जा म्हणत होतो, पण त्या गेल्या नाहीत. काका म्हणाले, तुला एकटीला ठेवून आम्ही इथे जाणार नाही, गेलो तर तुला सोबत घेऊन जाऊ, नाही तर तुला गाडीत बसवूनच जाऊ. त्यांचे हे शब्द बघून, त्या बोलल्याच्या नंतर मला एकदम भरून आलं होतं. एकदम आई वडिलांसारखंच त्यांनी असे पाठीशी उभे होते शेवटपर्यंत. गाडी येत नाही तोपर्यंत इकडनं हलणार नाही, हा त्यांचा एक शेवटपर्यंतचा शब्द होता. रात्री 1:30 वाजता आम्हाला मुंबईला जाण्यासाठी गाडी आली शिर्डीवरून. आणि शेवटी आम्हाला ती गाडी भेटली आणि खूप आनंद झाला. काका आणि
क्रांतीताईंना पण हे बघा आम्हाला बाय करत आहेत आणि सवकाश जा, सांभाळून जा, पोचल्यावर फोन करा, चादर वगैरे घे, खूप अजूनही सांगत बसलेले. आणि त्यांना म्हटलं तुम्ही या, आता गाडी निघाली आहे. आणि तेव्हा त्यांनी आम्हाला शेवटला गाडीत बसवूनच निघाली. आणि या जगामध्ये खूपच कमी माणसं तुम्हाला अशी भेटतील, कुठलाही मनामध्ये स्वार्थ न ठेवता जीव लावतात. तर मित्रांनो, अशी आमची नाशिकची ट्रिप तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.